90 प्रश्न हे मॅच एक्झॅक्टली त्या ठिकाणी होतात. म्हणजे 90% प्रश्न त्या उमेदवारांना पैसे दिल्यामुळे त्या ठिकाणी तिथं दिले गेले. नीट परीक्षेमध्ये जसं पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला, तसंच एमपीएससी मध्ये सुद्धा पेपर जो सेट करणारा, पेपर लिहिणारा जो व्यक्ती होतो तो फुटला. मला क्लासेसचं नाव दिलं, पण याचा प्रमुख आका कोण आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शोधायचंय. देशभर गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्या प्रकरणाची चर्चा अद्याप सुरू असतानाच आता महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षेतील कथित पेपर फुटीचा मुद्दा तापलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण समोर आणलंय. नंदुरबारमधील कौटिल्य अकादमीतील काही विद्यार्थ्यांना परीक्षेतील सुमारे 90% प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच मिळाले होते. 22 मार्च 2026 रोजी परीक्षा झाली. मात्र 20 मार्चलाच व्हॉट्सअपवर प्रश्न पाठवण्यात आले होते. पैसे मिळाल्यानंतर संबंधित व्यक्ती प्रश्न पाठवत असे आणि काही मिनिटातच डिलीट फॉर एव्हरीवन करत असे. मात्र त्या प्रश्नांची प्रत एका विद्यार्थ्यानं आपल्या मित्राला फॉरवर्ड केल्यामुळे त्याचे पुरावे समोर आले आहेत. दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रोहित पवार यांच्यावरच निशाणा साधला. केवळ आरोप करू नका, पुरावे द्या, अशा आशयाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. नमस्कार. संजय राऊत, रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांचा सध्या पत्रकार परिषदांचा सपाटा सुरू आहे. पण प्रश्न असा आहे की जेनझी पिढी म्हणजे यांना काय राजकीय पोळी भाजायचं साधन वाटलं का? रोहित पवार म्हणतात डिग्री विकत मिळते. अहो, आरोप करणं सोपं असतं, पुरावे कुठे आहेत? घोटाळा झाला असेल तर कोर्टात आणि पोलिसात पुरावे द्या. लातूर नीट घोटाळ्यात काँग्रेसशी संबंधित शिवराज मोटेगावकरवर जशी कडक कारवाई झाली तशीच दोषींवर नक्की कारवाई होईल. पण तुम्हाला उपाय नकोय, फक्त अराजकता माजवायची आहे. काँग्रेसचे सपकाळ लहान लेकरांची नावं जाहीर करून मोकळे झाले. हे महाभाग ज्यांना पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यातला फरक कळत नाही ते आता शिक्षण व्यवस्थेवर बोलणार. महाराष्ट्रात रान पेटवणारे हेच नेते कर्नाटक आणि पंजाबमधील पेपर फुटीवर मात्र मूग गिळून गप्प बसलेत. तिथे काँग्रेसची सत्ता म्हणून मौन बाळगायचं. स्टंटबाजी सोडा आणि ताकद असेल ना तर पुरावे समोर आणा. कारण आजचा जेनझी हा कोणाचा पाळीव नाही, तो तुम्हाला प्रश्न विचारणारच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. यावर रोहित पवार यांनीही तात्काळ प्रत्युत्तर देत कथित पुराव्यांची PDF फाईल सोशल मीडियावर पोस्ट केली. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, ताई, हे घ्या पुरावे. जुन्या सहकारी आहात म्हणून सल्लावजा विनंती. एमपीएससी, तलाठी, TET, CET पेपर लीक विषयात तरी अंधभक्तांसारखी प्रतिक्रिया देऊ नका, तोंडघाशी पडाल. आणि लक्षात ठेवा, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. रोहित पवार यांच्या या पोस्टनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर नव्या चर्चेला उधाण आलंय. आता या कथित पुराव्यांवर संबंधित यंत्रणा काय कारवाई करते, या प्रकरणाची अधिकृत चौकशी होते का आणि सरकार यावर काय भूमिका घेतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या प्रकरणावर तुमचं मत काय? एमपीएससी पेपरफुटीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.